नमस्कार मंडळी, मी अजिता। आज दत्त जयंती निमित्त आपण बघणार आहोत रत्नागिरी शहरामधील घुडेवठार विभागातील एकमुखी दत्ताचं मंदिर। हे मंदिर रत्नागिरी मांडवी पासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि रत्नागिरी एसटी स्टँड पासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर। मंदिराचा कळस दिसता क्षणी कुणाच्याही तोंडून पहिला शब्द येईल तो अप्रतिमच। सकाळी लवकर गेल्यामुळे वातावरण खूपच प्रसन्न आणि देऊळही अप्रतिम वाटत होतं। त्याचा स्वच्छ, सुंदर, छान मेंटेनन्स ठेवलेला आवार पाहून मन प्रसन्न झालं। दत्ताचं मंदिर म्हटलं की समोर औदुंबर आलाच। याही देवळात समोरच प्रथमदर्शनी औदुंबर आहे आणि तिथेच जवळ श्रींच्या पादुका आहेत, कासव आहे। यांचं दर्शन घेऊनच आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो। समोरच असणारी दत्ताची संगमरवरी मूर्ती आणि त्याचं ते लहान मुलासारखं देखणं रूप पाहून मन प्रसन्न होतं। या मंदिराचं वैशिष्ट्य हेच आहे की या मंदिरामधील दत्त मूर्तीला एक मुख आहे। आपण नेहमी 3 मुख असलेली दत्ताची मूर्ती पाहतो आणि याच कारणासाठी हे देऊळ खूप प्रसिद्ध आहे। दत्त जयंतीच्या आधीचे 2 दिवस असल्यामुळे तेथे दत्त जयंतीचा सप्ताह सुरू झाला होता। त्यामुळे सकाळी भटजी काकांचं गुरुचरित्र वाचनाचा आवाज कानी पडत होता। गाभाऱ्यातील दत्ताची सुबक सुंदर देखणी मूर्ती, बाजूला बांधलेली पूजा आणि काकांचं वाचन यामुळे मंदिरातील वातावरण खूपच भक्तिमय झालेलं होतं। या मंदिराला खूप जुना इतिहास आहे। मंदिराचा जीर्णोद्धार 2012 साली झाला आणि 2013 साली हे असं खूप सुंदर देऊळ बांधण्यात आलं। अमाप खर्च करून मंदिरं बांधली जातात, पण त्याचा योग्य मेंटेनन्स ठेवला जातो का? पण या मंदिरामध्ये तुम्ही आलात ना, तर इथली स्वच्छता, सुंदरता वाढवते, प्रसन्नता वाढवते। फक्त मंदिराचा आतीलच भाग नाही तर परिसर सुद्धा अतिशय स्वच्छ आहे। या मंदिरामध्ये वर्षभर बरेच उत्सव साजरे होतात। येथील बायकांचं भजनी मंडळ सुद्धा खूप छान प्रसिद्ध आहे। या भक्तिभावाने अखंड परिसर दुमदुमला जातो। अशा मंदिराच्या इतकं जवळ राहणं खरंच भाग्य। रोजच्या रोज इतक्या पॉझिटिव्ह आणि भाविक वाइब्स मिळतात। औदुंबराभोवती प्रदक्षिणा घालून मनातील इच्छा व्यक्त करणं ही आमची श्रद्धा। आम्ही जे मागू ते औदुंबर तथास्तु म्हणतो। हे अगदी लहानपणापासून आमच्या मनावर कोरलं गेलेलं आहे। मंदिराच्या आजूबाजूचा हिरवागार परिसर स्वच्छ, सुंदर, नीटनेटका, अतिशय उत्तम मेंटेनन्स ठेवलेला आहे। इथे येऊन प्रत्येकाचं मन प्रसन्न होईल याची खात्री आहे। आजूबाजूचे लोक दिवसाची सुरुवात दत्ताच्या दर्शनानेच करतात। कामावर जाताना हात जोडल्याशिवाय भाविक पुढे जातच नाहीत। देवळाच्या बाजूलाच बोरकर यांच्या घरी दत्ताच्या पादुका आहेत। बोरकर यांच्या कित्येक पिढ्या या पादुकांची सेवा केल्या आहेत। बोरकर आणि मुंडये कुटुंबीय मिळून ही सेवा अखंड चालवत आहेत। मंदिरातील कोणताही प्रोग्राम करताना या पादुकांचा कौल घेतला जातो। दर गुरुवारी या पादुकांच्या इथे भजन असतं। दत्तगुरूंच्या पादुका आपल्या घरात असणं यासारखं भाग्य ते काय। बरेच जणांना या पादुकांविषयी माहिती नाही आहे। खरं तर मंदिर होण्यापूर्वी इथे पादुका आलेल्या आहेत आणि त्यानंतर मंदिर निर्माण झालं।
श्री विजय मुंडिये वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून दत्ताची पूजा करत आहेत. या पादुकांचं दर्शन जास्तीत जास्त लोकांनी घ्या ही विनंती. आम्ही पण किती हक्काने येऊन बसतो बघा. मंडळी, आवडलं ना देऊळ? उत्तम कलाकुसर, स्वच्छ सुंदर मंदिर, त्याचसोबत आजूबाजूचा परिसर, आवार आणि उत्तम मेंटेनन्स, दत्ताची देखणी मूर्ती, दत्तभक्तांना असणारी पर्वणी आहे. तर तुम्ही येताना नक्की या. थँक्यू सो मच.